नमस्कार मंडळी, आपलं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे चव मराठवाड्याची। चला तर मग आज आपण बघणार आहोत खमंग कुरकुरीत चवीला एकदम मस्त आणि करायला एकदम सोप्या अशा पालक वड्या। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। मी इथे 3 ते 4 हिरवी मिरच्या, लसूण आणि जिरं घेतले। हे आपल्याला मिक्सर मध्ये जाडसर वाटून घ्यायचं आहे। बघू शकता अशा प्रकारे आपल्याला जाडसर हे वाटून घ्यायचे। आता मी एक बाउल घेतलाय, त्यामध्ये 1 वाटी बेसन पीठ घ्यायचे, मिक्सरला बारीक केलेलं वाटण, हळद, अर्धा चमचा लाल मिरची पावडर, चवीनुसार मीठ टाकून घ्यायचे आणि बारीक चिरलेली कोथिंबीर। आता आपल्याला थोडं थोडं पाणी टाकून हे चांगलं मिक्स करून घ्यायचे। एकदमच पाणी नाही टाकायचं, नाहीतर हे एकदमच पातळ होऊन जाईल। अशा प्रकारे हे बॅटर तयार झालेलं आहे। मी स्वच्छ धुवून हा पालक घेतलाय, त्याची मोठी मोठी पानं काढून घेतली आहेत, हे बघू शकता। पानाच्या उलट साईडला हे पीठ लावून घ्यायचे आपल्याला। दुसरं पान अशा प्रकारे आपल्याला लावून घ्यायचे आणि त्याला देखील पीठ लावून घ्यायचं आहे। आपण 2 पानाची 3 पानाची देखील वडी तयार करू शकतो। पानं जर छोटी छोटी असतील तर 3 पानाची केली तरी चालते, नाहीतर मोठी मोठी असेल तर 2 पानाचीच करायची आहे। मी ही वडी 3 पानाची करते, बाकीच्या वड्या आपण 2च पानाच्या करणार आहोत, म्हणजे तळायला सोप्या जातात। बघू शकता अशा प्रकारे आपल्याला वड्या करून घ्यायच्या आहेत। आता आपण वड्या तळून घेऊयात। आता आपण कढईमध्ये तेल टाकून घेऊयात वड्या तळण्यासाठी। तेल तापलं की त्यात आपल्याला वड्या टाकून घ्यायच्या आहेत। वड्या आपल्याला मंद आचेवरच तळून घ्यायच्या आहेत। आळूवडी सारखीच पालक वडी सुद्धा आपण अगोदर वाफवून घेऊ शकतो। वड्या दोन्ही साइडनं व्यवस्थित चांगल्या तळून द्यायच्या आहेत। गॅसची फ्लेम कमीच ठेवायची आहे, नाहीतर वड्या जळून जातील आणि आतमधून व्यवस्थित भाजणारही नाहीत। हे बघू शकता अशा प्रकारे आपल्याला पालक वडी तळून घ्यायची आहे, म्हणजे खायला एकदम मस्त कुरकुरीत अशी ही वडी लागते। अशा प्रकारे सगळ्या वड्या आपल्याला तळून घ्यायच्या आहेत। आपण बघू शकता किती मस्त खमंग अशा आपल्या पालक वड्या तयार झालेल्या आहेत। जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि ही रेसिपी घरी नक्की ट्राय करा। धन्यवाद।